इकडे महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरनं वाद निर्माण झालेला असताना तो मिटवण्यामध्ये शरद पवारांनी पुढाकार घेतलाय। विदर्भातल्या तिढा असलेल्या जागांवरून काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातला वाद आता चव्हाट्यावर आला होता। त्यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची चर्चाही सुरू झाली होती। अशा परिस्थितीत शरद पवार यांनी स्वतः दिल्लीतल्या काँग्रेसच्या नेत्यांना फोन केला। तसंच महाविकास आघाडीमधला वाद मिटवण्यासाठी शरद पवारांनी काँग्रेस नेत्यांशी देखील चर्चा केल्याची माहिती समोर येते। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सीमा, आपण पाहतोय आता जागा वाटपा संदर्भात जो काही वाद निर्माण झालाय त्यामध्ये आता शरद पवारांनी पुढाकार घेतलाय। नक्कीच आपण बघितलं श्रीकांत, काल दिवसभर जागा वाटपाची चर्चा ही एका बाजूला राहिली आणि दुसऱ्या बाजूला संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यामध्ये जो अंतर्गत वाद होता गेल्या अनेक दिवसांपासून जागा वाटपाच्या चर्चा दरम्यान जे त्यांच्यामध्ये आतापर्यंत वाद झाले तो वाद काल अचानकपणे बाहेर आला आणि आपण बघितलं तर दिवसभर या चर्चा माध्यमांमध्ये होत्या। त्याचसोबत महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये सुद्धा याबाबतची चर्चा आपल्याला बघायला मिळाली। दोन्ही नेते हे आपापल्या भूमिकेवरती ठाम होते। त्याचसोबत ठाकरेंच्या नेत्यांनी अशी भूमिका घेतलेली होती की जर नाना पटोले हे बैठकीत जर आले तर आम्ही त्या बैठकीला उपस्थित राहणार नाही। अगदी इथपर्यंत हा वाद जो आहे या दोन्ही नेत्यांमधला टोकाला पोहोचल्याचं आपण काल बघितलं। त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये हा वाद मिटवण्यासाठी आता थेट शरद पवार यांनी पुढाकार घेतल्याचं आपल्याला बघायला मिळालं। जी माहिती मिळते त्यानुसार शरद पवार यांनी थेट काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेत्यांशी हायकमांडची याबाबतची चर्चा केलेली आहे अशी माहिती मिळते आणि कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून या दोन्ही नेत्यांमध्ये जो तिढा निर्माण झालेला आहे, जे मतभेद या दोन्ही नेत्यांमध्ये आहेत तो लवकरात लवकर हा वाद जो आहे तो सुटला पाहिजे आणि जागा वाटपाची जी चर्चा आहे जी थांबलेली आहे ती कुठेतरी पुढे गेली पाहिजे, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा संदेश जाणार नाही। त्यामुळे फक्त कालचाच हा वाद नव्हता तर गेल्या अनेक दिवसांपासून जेव्हापासून जागा वाटपाची पहिल्या बैठकीला सुरुवात झालेली आहे अगदी तेव्हापासूनच संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यामध्ये कुठेतरी मतभेद दिसून येत होते। त्यामुळे आणि काल ही माध्यमांमध्ये चर्चा झाल्यानंतर अगदी संजय राऊत आणि नाना पटोले यांनी वेगवेगळ्या माध्यमातून ज्या पद्धतीने अप्रत्यक्षपणे एकमेकांवरती टीका केली त्यानंतर हा वाद चव्हाट्यावरती आला आणि थेट शरद पवार यांना मध्यस्थी करावी लागलेली आहे। रमेश सेनीथला हे सुद्धा आता यांनी सुद्धा सकाळी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि कुठेतरी यांच्या या दोन्ही नेत्यांमध्ये सुद्धा या वादासंदर्भात चर्चा झाली। त्यानंतर सेनीथला वायबी सेंटर येथे शरद पवार यांच्या सुद्धा भेटीसाठी गेले। त्यामुळे आता आपण बघतोय की या दोन्ही नेत्यांमधला वाद मिटवण्यासाठी थेट वरिष्ठ नेते आता दिल्लीमध्ये फोन करून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न जो आहे तो करताना बघायला मिळत आहे। त्यामुळे आता पवारांच्या मध्यस्थीला यश येते का हे पाहावं लागेल। धन्यवाद सीमा सविस्तर माहितीसाठी।